न नांगरता शेती जे आपण करतो त्या न नांगरता केलेल्या शेतीमध्ये आपण इथे मशीनने गवत कापून टाकलं आहे ब्रश कटरने आणि त्याच्यामध्ये ओळीमध्ये आपण कडधान्य लावले. मुळात कडधान्याला पाणी कमी लागतं. आता हे जे आहे हे सूक्ष्म तुषार सिंचनाने आपण पाणी देतो आहे आणि या पाण्यामुळे काय होतं की वापसा स्थिती कायम राहते. वापसा स्थिती कायम राहते म्हणजे जमिनीमध्ये उबदारपणा राहतो आणि जमिनीत उबदारपणा राहिला की जमिनीमधले जे जीवाणू बुरशी आहेत त्या चांगल्या पद्धतीने काम करायला लागतात. जास्तीचं पाणी लागत नाही, जमिनीतले जीवाणू चांगल्या पद्धतीने काम करतात, पिकाची वाढ चांगली होते. पीक दररोज धुतला गेल्यामुळे त्याच्यावरची कीड काही प्रमाणात कमी होते, प्रकाश संश्लेषण क्रिया जास्त होते, हवेमध्ये आर्द्रता निर्माण होते चांगली आणि हवेमध्ये आर्द्रता निर्माण झाल्यानंतर त्याचा परिणाम झाडाच्या वाढीवर होतो, पिकाच्या वाढीवर होतो. साधारण 60% पुढे जर आर्द्रता गेली 70%पर्यंत तर पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने होते. 70च्या पुढे गेले तर पिकावरती रोग वाढतात. 70 ते 90 मध्ये पिकावरती रोग वाढतात. पण जर 60 ते 70 आर्द्रता असेल तर ते पीक चांगलं येतं, कमी पाणी लागतं आणि मग जमिनीमधली वापसा कायम राहते. तर तुषार सिंचन हे एक महत्त्वाचं साधन आहे सर्व पिकांसाठी. हे आत्ता आपण वापरतोय सूक्ष्म तुषार आहे, म्हणजे याच्यामध्ये पालेभाजीला नुकसान पोचत नाही. तुषार सिंचनामध्ये पाण्याच्या दाबाने प्रेशरने पालेभाजी मोडू शकते. तर हे पावसासारखं हलका पाऊस पडल्यासारखं पाणी पडतं आणि त्याच्यातनं पिकाची वाढ उत्तम रीतीने होऊ शकते आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण पाणी देऊ शकतो. म्हणजे त्याला आपण म्हणतो यांत्रिकीकरण, म्हणजे पाणी देण्यासाठी पाट करणं, खोदणं, माणसं लावणं हे सगळं थांबू शकतं. जे पाणी आणि वीज या दोन्ही गोष्टींची बचत होते. तर शक्यतो आपण प्रयत्न असा करावा की आपल्या पिकाला सूक्ष्म तुषार सिंचनाने पाणी देता येईल का. आपण जे न नांगरता शेती करायचा प्रयत्न करतो आहे त्याच्यामध्ये आपण न नांगरता जी कडधान्य लावलेली आहेत आत्ता ती सगळी आता बिया उगवल्याला सुरुवात झालेली आहे. तर थंडी जास्त असल्यामुळे उबदारपणा कमी झाल्यामुळे थोडंसं उशिरा उगवत आहे, पण चांगल्यापैकी उगवायला लागलं आहे. याच्यामध्ये आपण 45 दिवसाचा मुळा, 70 दिवसाचे चवळी मूग, राजमा, कडवा वाल, पावटा, तूर, मोहरी, अळीव असे अनेक पदक एकत्र लावलेले आहेत. हे जे सगळे एका रांगेत निघायला लागलेले आहेत. आता इथे कडवा वाल आहे, तूर आहे, चवळी आहे, मध्ये अळीव उगवत आहे, इथे मुळा उगवत आहे, मोहरी, मुळा, ओवा असे वेगळे कीड नियंत्रणाच्या दृष्टिकोनातनं आणि रिले क्रॉपिंगच्या दृष्टिकोनातनं. म्हणजे 45 दिवसात पहिलं निघेल मुळा, मग मुळा निघाला की तिथे आपण परत कोथिंबीर किंवा लाल माठाचं पेरू. इथे म्हणजे रिकामी दाखवायची रिले क्रॉपिंग आहे आणि पाणी देण्याची सिंचन व्यवस्था याच्यामुळे असल्यामुळे आपल्याला जशी जशी माणसं मिळत जातील तसं आपण तिथे दुसरं पीक लावत जाऊ. म्हणजे एक पीक निघालं की दुसरं निघालं की तिसरं असं चालू राहील आणि साधारण मार्च एंडपर्यंत आपण त्याला पाणी देऊ. त्याच्यानंतर पाणी न देता शक्यतो 15 मार्चनंतर पाणी देणार नाही. त्यातनं जे वाढेल तर जमिनीची सुपीकता भातामुळे जी काही भाताने जमिनीतलं घेतलं आहे तर हे सगळं पिकाची फेरपालट कडधान्यातनं जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता वाढायला लागेल. आणि गेली काही वर्ष आपण करत असल्यामुळे याच्यामध्ये आपले कडधान्य तर होतातच, अधिक जमिनीची सुपीकताही वाढते आणि माती उत्तम होऊन कमीत कमी मशागतीमुळे मातीची रचना बदलते. सच्छिद्रता, सुपीकता आणि उत्पादकता अशा 3 गोष्टी त्याच्यावर तयार होतात.